म्हणे तुला असं कशासाठी वाटेल वाटायला पाहिजे म्हणे तुझा मुलगा तिथे युद्ध चाललं इथं हे बाकीची गोष्टी सांभाळायला उलट तुझ्यासाठी तो प्राऊड फिलिंगचा क्षण आहे म्हणे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या युट्यूब चॅनलवर झक्कास बोल. मित्रांनो, आज देशभरात किंवा सीमेवर जो पण तणाव आहे किंवा जो आपण अनुभवू शकत नाहीये, तो फक्त यामुळे की आपल्याला माहिती आहे की तिथे आपलं जे सैन्य आहे ते तैनात आहे. ते आहे म्हणून आपण आहोत हे तितकंच खरं आहे. तर आपण आज अशा दोन व्यक्तींसोबत बोलणार आहोत की ज्यांचे म्हणजे पूर्ण देशभरात त्यांचं काय म्हणतात की आम्हाला अभिमान आहे किंवा देशालाही अभिमान आहे असे एक आर्मी ऑफिसरचे आई वडील. तर चला त्यांचं स्वागत करू. नमस्कार. नमस्कार. तुम्ही तुमचं इंट्रोडक्शन द्या ऑडियन्सला. मी आनंद चाटोरीकर. मी कॉन्ट्रॅक्टर होतो कॉर्पोरेशनमध्ये आणि माझे ध्येय कॉन्ट्रॅक्टचंच होतं. पण लहानपणी मुलांना माझं अभ्यासापेक्षा मी स्पोर्ट्सवर जास्त प्राधान्य दिलं आणि त्यांना वयाच्या 7व्या वर्षापासून स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरणावर स्विमिंगसाठी पाठवत होतो आणि त्यामध्ये त्यांनी इतकी उत्कृष्ट कामगिरी केली. ते नॅशनल लेवलचे मेडल आहेत दोघांनाही, मुलगा आणि मुलगी. स्पोर्ट्स येत होतं. त्याच्यानंतर त्याचं टेक्निकल कोर्ससाठी तो सिम्बॉयसिसला त्यानं केलं बीटेक केलं एमटेक. कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये त्याचं सिलेक्शन झालं. ओके. आणि कॅम्पस इंटरव्ह्यू सिलेक्शन झाल्यानंतर ॲज पर रुटीनचे 99% पालकाला जी अपेक्षा असते आणि ह्यांना जी अपेक्षा असते मुलांना, त्या हिशोबानं ते सुरळीत चालू होतं. त्याच्यामध्ये काही वेगळंपणा नव्हतं. कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये मुलूंना कोणतं ठाण्याला टोयो कंपनीमध्ये त्याला कॅम्पस सिलेक्शन झालं. रुटीन जॉब चालू होता. आम्हाला कसल्याही प्रकारची सूचना न देता तो ह्याचा फॉर्म भरला ट्रेनिंगचा आणि डायरेक्ट इंटरव्ह्यूला बेंगलोरला गेला. बेंगलोरला गेल्यानंतर फक्त एकच फोन आला, जेव्हा मी इंटरव्ह्यूला आहे आता 5 दिवस माझा फोन बंद राहील, फोन वापरता येणार नाही इंटरव्ह्यूच्या काळामध्ये, तुम्ही मला फोन करू नका. मग म्हणे अरे काय झालं ते तर सांग. तो म्हणे मी तुम्हाला काही सांगणार नाही, मी पूर्ण फायनल झाल्यावर सांगेल. जवळपास त्या ह्याला 2-2.5 लाख मुलांची भरती होती. त्याच्यामध्ये ज्या 5 दिवस त्यांच्या टेस्ट राहतात ते दररोज काही रिटर्नमध्ये जातात, काही ओरलमध्ये जातात, काही फिजिकल टेस्टमध्ये जातात. गळगळात लास्टला 500च मुलं राहतात. ओके. त्या 500 मुलामधून फक्त त्यांना वेगवेगळ्या ह्याचे टेक्निकल एंट्रीमधून सिव्हिलचे 10, मेकॅनिकलचे 10, इलेक्ट्रिकचे 10, आपले इलेक्ट्रॉनिकचे 10, असे टोटल 50च मुलं सिलेक्ट करायचे. त्याच्यामध्ये त्याच्या योग्यतेमुळे म्हणा किंवा परमेश्वरी हे काही असेल त्याची योग त्याच्या नशिबात देशाची सेवा करण्याजोग असेल, त्या दृष्टिकोनातून त्याचं सिलेक्शन झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर त्याने आम्हाला फोन करून सांगितलं की मी सिलेक्ट झालो आहे. आता मग त्याच्यानंतर आम्हाला थोडं आईवडील म्हणून अनएक्सपेक्टेड फील्ड होतं. तेच मी की तुम्हाला काय असं फिलिंग काय वाटली की खूप फिलिंग झालं. ही तर अक्षरशः रडायच लागली होती. कारण कल्पना नव्हती ना आपल्याला, याची माहिती पण नव्हती मला की असं काही असतं याच्यामध्ये म्हणून. ते ना म्हणे आता हे आई आहे, माझं सिलेक्शन झालं, आता काही इलाज नाही, माघार घेता येत नाही, तुला जावंच लागेल. त्याच्यानंतर त्याचा माझा वाद झाला. मी म्हणलो अरे तुला मी फक्त आईवडिलाचा एवढा व्यवस्थित बिझनेस होता, ते जरी सांभाळलं असलं तर पैसा तर तू व्यवस्थित कमवू शकला असतं. त्याने म्हणे पप्पा पैसा क्रायटेरिया नाही आहे माझ्यासाठी देशचं काहीतरी वेगळं करायचं आहे मला. पैसा तर सगळेच कमवतात म्हणे. आणि मुंबईच्या लोकलमध्ये मी 6 महिन्यात हे पाहिलं, रोज कोणी ना कोणी कुठेतरी ऍक्सिडेंट पडतो. ते मरणार नाहीत का म्हणे? तेही मरतातच ना म्हणे. पण काय आहे, मी मेल्यानंतर आज देशाला कुठेतरी सगळ्या जनतेला सगळ्या जगाला काहीतरी प्राऊड फिलिंग होईल ना. माझं मरण हे अभिमानास्पद असेल, पण मी जर लोकलमधून मेल तर माझ्या मरणाला कोण विचारणार आहे? खूप म्हणजे खूप मोठा थॉट होता ऍक्च्युली या प्रोसेसच्या मागे त्यांचा खूप मोठा थॉट होता. येस. त्याच्यानंतर त्याचं सिलेक्शन झालं, त्याला सगळे जे फॉर्मॅलिटीज आहेत त्या पूर्ण केल्या आणि तो गेला देहरादूनला ट्रेनिंग. 1 वर्ष ट्रेनिंग असते देहरादूनला, कम्प्लीट देहरादूनचं ऑफिसर्स ह्याच्यामध्ये कम्प्लीट केल्यानंतर मग त्याला पहिला त्याच्या नशिबानं त्याला पहिला जो ट्रेनिंग झाल्यानंतर जे मिळालं तर हार्ड. त्याच्यामध्ये कसं असतं, 2 हे असतात, हार्ड आणि सॉफ्ट. हार्डमध्ये कसं असतं, ड्युटी जी असते ना असे बॉर्डरवर मिळतात. ओके. आणि कंटिन्यू तुम्हाला बॉर्डरवर नाही ठेवता येत, कारण का तुम्ही माइंड हे होऊन जातं. मग
तुम्ही घरापासून माणसापासून सगळ्या हिशोबातून फक्त देशाचं संरक्षण करत असता. हम्म, हम्म. त्यावेळेस तुम्हाला माणसापासून दूर असता, तुम्ही घरच्यापासून फॅमिलीपासून दूर असता, मित्रापासून दूर असता. एंटरटेनमेंटची कसली साधनं नसतात तिथे. जे काही असं बोलायचं ते वॉकी टॉकीवरच बोलावं लागतं तुम्हाला बॉर्डरवर असताना. आणि घरच्यांशी काहीच संबंध घरच्यांची नाही. संबंध जे काही असेल ज्यावेळेस तुम्ही ऑफ ड्युटी मध्ये वगैरे खाली आलात हम्म. म्हणजे त्यांच्या हेडक्वार्टरला त्यावेळेस तुम्हाला फोनवर बोलता येतं. आणि तो कालावधी काहीतरी असेल की 2 वर्ष. ते तो कालावधी 2 वर्षाचा. 2 पण वर्ष. बोलायला अगदी थोडा वेळ देणार ते. ओके. थोडा वेळ तुम्हाला 15-20 मिनिट अर्धा तास काय ते बोलता येतं. पण ते कसं आहे आई वडील घाबरून येऊन मुलं इथे आहे ना जनरलच बोलतात. हा. ओके. म्हणजे काही सांगतच नाही. सांगत खरं काय बॉर्डरवर काय चाललेले आहेत, काय टेररिस्ट ऍक्टिव्हिटीज आहेत, काय असतात, कशा काही सांगत नाहीये. तुम्ही त्याच्यानंतर तुमचं मन खूप असं स्ट्रॉंग म्हणजे केलंय आम्ही actually एकच- त्या- रोज रडायचीच रोज. कारण ही नातेवाईक रडायची. माझे सगळे मला म्हणायचे तुझा एकुलता एक मुलगा असून तू कसं काय पाठवलं. म्हणलं शेवटी मी माझ्या मुलांचं बघत असते म्हणलं, कारण मुलांना जे मुलाचा आनंद आवडतं महत्वाचा आहे. ते त्याच्यासाठी मी जास्त प्राधान्य देते म्हणलं. कारण त्यांना पुढे हे करायचंय. बरोबर. जर मी माझ्यासाठी माझ्या हितासाठी म्हणून त्याला इथे ठेवून घेतलं हम्म. ते मला नाही आवडलं. मग थोड्या दिवसांनी मीच मनाची तयारी केली पूर्ण. मुलगा म्हणाला की आई तुला तर आता तयारी व्हावंच लागेल, कारण काही झालं तरी आता मला काही त्याच्यातून बाहेर येता येणार नाही, तर मी करणार आहे ते. म्हणलं ठीक आहे बेटा, मग मी तुझ्या पाठीशी आहे, म्हणजे काही टेन्शन घेऊ नको, तू कर म्हटलं ते. मग तो गेला. त्या ठिकाणी गेल्यानंतर त्याला पहिलीच जी आली पोस्टिंग तर ते उरीची म्हणजे बॉर्डरची. ओके. मग त्या ठिकाणी म्हणजे अगदी हा सगळंच असतं ना, अगदी समोरासमोर पाकिस्तानची बॉर्डर Border. असल्यामुळे तिथे त्या ठिकाणी सगळे अनुभव. मग ते नंतर ज्यावेळेस तो आला त्यावेळेस सगळं सांगत होता. त्यांनी मला ती व्हिडिओ दाखवली. त्याच्यामध्ये पाहिल्यानंतर तर मी तर खूपच घाबरून गेले. म्हणलं बापरे, एवढ्या याच्यामध्ये तू राहिला कसं काय. ते म्हणे आई ते आपोआप होतं म्हणे त्या ठिकाणी ते. तुमचा अनुभव कसा होता जेव्हा तुम्ही जसं म्हणते की व्हिडिओ दाखवला किंवा हो. आता इकडे येऊन त्यांनी सगळं सांगितलं, हो. तर काय फिलिंग काय होती की एक आपण अभिमान होता आणि एकीकडे थोडं कुठेतरी भीती पण भीती होती. होती. हा. काही जरी झालं तर आई वडील आहेत, भावना महत्वाच्या असतात. बरोबर. त्याच्यामुळे म्हणजे आमच्या मनात totally कुठेतरी जबरदस्त जड होतं. Yes. कारण का कसं होतं आम्ही ज्यावेळेस त्यांना आम्हाला हे सगळं दाखवण्यासाठी घेऊन गेला त्यांच्या पोस्टवर आम्ही गेल्यानंतर आम्ही पाहून आलो. ओके. 10-12 हजार प्रत्यक्षात 12,000 जाऊन प्रत्यक्षात जाऊन आलो. 12,000 फुटावर बर्फाशिवाय गवताची काडी पण नाहीये. बापरे. आणि त्यांना तिथे तैनात. त्या पोस्टवर त्यांनी तैनात त्याने मला राहायचं. सांगितलं नंतर जेव्हा दाखवलं तर म्हणे आई तुला जर मी आधी दाखवलं तर तुम्हाला लगेच घेऊन गेली असते म्हणे. तुला सगळ्यात शेवटी नेलं म्हणे त्या ठिकाणी दाखवायला. याच त्याची ट्रान्सफर होणार होती दुसरीकडे. त्याच्यानंतर त्याची ट्रान्सफर हैदराबाद. हैदराबादला झाली. म्हणजे एक सॉफ्ट आणि हार्ड असं. ओके. सॉफ्ट म्हणून हैदराबाद मिळालं त्याला. हम्म. मग तुम्ही हैदराबाद hard आल्यानंतर duty केली तो ना, आला. हार्ड ड्युटी तर normal ह्याच्यामध्ये- बॉर्डर जवळ. हार्ड ड्युटी म्हणजे तुम्हाला सगळं बॉर्डरचं आहे. ओके. आणि हा सॉफ्ट म्हणजे मग तुम्ही हैदराबाद जाल, पुण्याला जाल, हे जे आता नाशिकला याल, थोडंसं ना. झाशीला याल, हम्म. असे म्हणजे हे इथं तुमचा बॉर्डरचा काही संबंध कारण नाही. इथं झाशीच्या तुमची आधी रुटीन ड्युटी. त्यांना जम्मू मिळालं होतं ना. जम्मू पण हार्डच होतं. म्हणजे हा. केव्हा म्हणजे तिथे हे होणार. तिथं नेहमी रेड ऑरेंज. हा. जम्मूची परिस्थिती अशी होती, कधी रेड ऑरेंज लागेल, कधी ऑरेंज लागेल. ऑरेंज म्हणजे चालू थोडा असतं. हे झोनचे झोन्स आहेत. ऑरेंज. झोन्स ऑरेंज झोन म्हणजे कमी धोकादायक. रेड झोन डिक्लेअर झाला म्हणजे आज कुठेतरी टेररिस्ट ऍक्टिव्हिटी होणार आहे. ते इनपुट्स कळत राहतात. आज कुठेतरी टेररिस्ट ऍक्टिव्हिटी होऊ शकण्याचे चान्सेस आहेत. असे इनपुट आले ना की मग रेड करतात. मग तुम्ही खूप सावध राहायचं. आणि ऑरेंज असेल म्हणजे थोडा हे असेल मग ऑरेंज. ते अनुभव नेहमीच येत असतात. कारण तिथे त्यांचे ते फायर करणारे चालूच असतातच नेहमी. आणि याच्या सॉफ्ट रेग्युलर ड्युटी मध्ये यांची दररोजची फायरिंगची ट्रेनिंग, ह्याची हा, ट्रेनिंग याची नेहमी चालूच चालूच असतं. राहतं. त्याचा सराव चालू असतो. पीटी चालू असते, व्यायाम चालू असतो, एक्सरसाइज चालू रोज सकाळी असते. 5 ला त्यांना जावंच लागतं. ओके. Continue. कंपल्सरी. हो, कंपल्सरी पीटी 5 वाजता उठून दहा करणं किलोमीटर कंपल्सरी. पळा. जसं तुम्ही म्हणताय की लहानपणी 7वी पासूनच स्विमिंग हा, वगैरे, तर हा. ते डिसिप्लिन ऑलरेडी अंगात अंगात लागलेलं अंगात असतं. त्याच्यात दिलेलं आहे. येस. सो आपण प्रश्नांना चालू करूया की आपल्या मुलाने म्हणजे आता तो प्रश्न तर तुम्ही सांगितलं त्याचं उत्तर की त्यांनी डायरेक्ट अनपेक्षित तुम्हाला हो. अनपेक्षित सांगितलं होतं. धक्का दिला. तर तो धक्का बसल्यावर बाकीचे तुमचे जे कुटुंबीय होते, बाकीचे जे कुटुंबीय हो. म्हणजे ते काय त्यांना काय वाटलं की काय त्यांच्या सगळ्यांच्या प्रतिक्रिया तशा नका. काय गरज होती, एवढं काय हा. करायचं होतं आपल्याला, काही आवश्यक आहे का, कशासाठी? कशासाठी एवढं. आणि इन जनरल ही काही लोक- कॉमन माणसाची मेंटॅलिटीच आहे. हा. काय म्हणजे करणारे करत आहेत, आपल्याला काय करायचंय. पण तुम्ही त्यांच्या आम्ही आमच्या मागे मी म्हणलो आमचा आनंद आमच्या मुलामध्ये आहे.
मुलगाचा आनंदी असेल तर काय, जर तो इथं राहिला असता त्याने जबरदस्ती वडिलांच्या खुशीसाठी ड्युटी केली तर तो आयुष्यात आनंदी राहिला नसता, त्याला आयुष्यभर एक फिलिंग राहिलं असतं मला एक अपॉर्च्युनिटी मिळाली होती. ओके. सो तुम्ही तो हा. त्याला साथ दिली, साथ दिली, 100% साथ दिली. त्यांच्या म्हणजे प्रशिक्षण जे काळात तुमचं त्यांच्याशी बोलणं किंवा काय तसं काही व्हायचं का? नाही, प्रशिक्षणच्या काळात प्रशिक्षण हे खूप हार्ड असतं, भयानक हार्ड असतं. हम्म. तुम्हाला फक्त 5-6 तासच झोप मिळते. सकाळी 4 वाजता उठावं लागतं. 4 पासून तुमचं संध्याकाळपर्यंत पूर्ण वेगवेगळ्या प्रत्येक फील्डमध्ये तुम्हाला कसं सर्वाइव्ह करता येईल त्याचं पूर्ण ट्रेनिंग असतं. ओके. इव्हन तुम्ही जंगलामध्ये एकटे गेले आणि तुमच्याजवळ काही नसेल तरी तुम्ही घरी आली पाहिजे, इतकं ट्रेनिंग दिलेलं राहतं. आणि जंगलामध्ये गेल्यानंतर हे पण ट्रेनिंग दिलं जातं कोणत्या वनस्पती खाव्या, जर तुमच्याजवळ अन्न जर नसेल बरोबर तर कोणतं रस्ता, ग्रह ताऱ्यावरून रस्ते कसे ओळखायचे याचं ट्रेनिंग असतं. ते इव्हन तुम्ही काय खायला पाहिजे, कोणते प्राणी खायला पाहिजेत, जर फसले कुठं, या सगळ्या गोष्टीची ए टू झेडचं ट्रेनिंग देतात. म्हणून आर्मी ऑफिसर कुठे जर एकटा राहिला ना तर तो कधी हे नाही होऊ शकत. बरोबर. विशेष म्हणजे त्यांनी कमांडो ट्रेनिंग सुद्धा केली आहे बेंगलोरला कमांडो. ओके. ब्लॅक कमांडोची ट्रेनिंग सुद्धा कम्प्लीट केली बेंगलोरला, बेळगावला सॉरी, बेंगलोर नाही, बेळगावला. तुमचा मुलगा जेव्हा सीमेवर तैनात असतो किंवा तर तुम्हाला तुमच्या मनात काय भावना येतात तेव्हा? भावनामध्ये म्हणजे भीतीयुक्त भावना असतातच, आज काय होईल त्याच्या बाबतीमध्ये मी काहीच सांगू शकत नाही, फक्त एकच असतं, देवाला प्रार्थना करणं. आपला विश्वास आहे ना. ह्या प्रश्न विचारल्यानंतर तुम्ही जे असं मनातून हसून आणि थोडस ग्रज फील किंवा असं थोडस दुःख वाटून जे उत्तर दिलं त्यातूनच कळतं की तुम्ही किती स्ट्रॉंग आहे आता, म्हणजे तुमचं मन किती स्ट्रॉंग झालंय आणि तुमच्या आशीर्वाद त्यांच्याकडे आहेत नेहमी. तर हे खूप चांगलं उत्तर दिलं तुम्ही. मला अपेक्षित म्हणजे की काही लोक विचारल्यावर असं होतं की आता ते असं, पण तुम्ही एकदम म्हणजे उत्साहाने आणि स्ट्रॉंग याच्याने मनाने उत्तर दिलंय ऍक्च्युली. ते छान. आपल्या मुलाच्या सेवेबद्दल आपल्यात सर्वात जास्त अभिमान वाटतो तो क्षण कोणता आहे? म्हणजे जे पण कालावधी आता आहे तर तुम्हाला एखादा खूप असा क्षण खूप ज्यावेळेस त्याची ट्रेनिंग झाली होती ना, ट्रेनिंग झाल्यानंतर आर्मी चीफ काय कोण ते होते ना आपले नाही का त्यावेळेस गेले बघ, ऍक्सिडेंट मध्ये गेलेले आता त्यांचं नाव आर्मी चीफ मोठे काहीच नाही. त्याच्यात त्याच मोमेंट होते त्यांना, तो फिलिंग म्हणजे आमच्यासाठी फार गौरवास्पद होतं. ट्रेनिंग झाल्यानंतर त्यांना जे हे दिलं जातं, आई आणि आर्मी चीफ ऑफिसर हे सगळे मिळून देतात ना, ते आमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट होती. आज किती झालं तर आज सेना प्रमुख हाताने आपल्या मुलाला अपॉइंटमेंट लेटर मिळतं आणि जे काही मिळतं ते आमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट होती. कारण तिथे ना लेडीजला खूप सन्मान आहे, लेडीजचा म्हणजे. आणि आईच्या हाताने ती का बरं लावतात, कारण आई एक तिचा स्वतःचा मुलगा देशासाठी त्याच्यासाठी तिचं ते मन त्यावेळेस जे असते की आपण आता ते देणं म्हणजे आपला मुलगा त्यांना ते दिल्यानंतर आईच्या हाताने त्याला जे त्याचे पोस्टचे जे हे असतात मोमेंट, हे स्टार्स ते आईच्या हाताने लावल्या जातात. तो सर्वात गौरवान्वित, खूप अभिमानाची ट्रेनिंग झाल्यानंतरची गोष्ट असते. इतर पालकांनाही आपण आपल्या मुलगा मुलगी त्याच्यासाठी काम करावं असं वाटतं, यासाठी तुम्ही काय सांगाल? म्हणजे की आता कसं होतं की जसं तुम्ही म्हणाले की कॉमन जे लोक असतात त्यांना असं की आहे तिकडे लोक करतील बाकीचे ते, पण आत्ताच्या काळात जी देशाला गरज आहे किंवा जे पण आता पुढची पिढी जी येते त्यासाठी तुम्ही बाकीच्या आई वडिलांना कसं सांगाल की तुम्ही तुमचे मुलं किंवा देशासाठी तयार करावं किंवा सैन्यात जाण्यासाठी त्यांना काही तुम्ही सांगा? करायला पाहिजे. माझी अशी इच्छा आहे, मला असं वाटतं प्रत्येक घरामधून 4 वर्ष का होईना आर्मी मध्ये जावं. माणसामध्ये ट्रिमेंडस बदल होतो, राष्ट्राकडे पाहण्याचा माणसाचा दृष्टिकोन बदलतो, त्याच्यामध्ये राष्ट्रीयतेची भावना वाढीस लागते. हे माझं आहे, हे देश माझा आहे, आणि तो जो पण तिथं जाऊन करणार नाहीये तोपर्यंत समाजात चाली रीती वाईट हे सगळं राजकारण चालतं, त्याची खरं स्वरूप त्याच्या लक्षात येईल. त्यावेळेस तिथं गेल्यानंतर त्याला कळेल हे राष्ट्रीयवाद आहे. आपण इथे बसून जे बोलतो बरोबर, हे सगळं मीडिया करतात, ज्यावेळेस त्याला कळतं आणि त्याच्यामध्ये मग देशाबद्दल आपली अपत्व निर्माण होतं. हे माझं आहे, मी देशासाठी ते काही करू, चुकीचं काम होत असेल तर तो तिथे टोकेल. जे
आता तुम्ही जसा विषय काढला की जसं आपण मीडियामध्ये बघतो किंवा व्हॉट्सअपवर बघतो, ती परिस्थिती आणि ऍक्च्युअल जी परिस्थिती असते त्याच्यात जमीन आसमानचा फरक असतो. जमीन आसमानचा फरक असतो. मीडिया फक्त लोकांना काय आवडेल ते दाखवत असतं, सत्य काहीच नसतं. उदाहरण द्यायचं असेल, आज पाण्याची टिटी बंद करतो, करायला पाहिजे. हे मागच्या वेळेस 4 वर्षापूर्वी मोदी साहेबांनी बोलली होती. बरोबर. पण त्याच्या 4 वर्षापासून तुम्ही केलं काय? पाणी रोखणं एवढं सोपं नाहीये का? एवढं सोपं आहे? बोलणं वेगळं फक्त आणि हे मार्केटिंग आहे. बरोबर. पाणी रोखण्यासाठी ऍक्च्युअली जे काही त्याच्यासाठी करायला पाहिजे. आणि ह्या नद्या आहे ना, दोन्ही उन्हाळ्यातही तेवढ्याच जोरात वाहतात आणि पावसाळ्यातही वाहतात. पावसाच्या पाण्यामुळे, उन्हाळ्यात बर्फ वितळल्यामुळे. त्याचं पाणी रोखणं एवढं सोपं नाहीये. पाणी रोखण्यासाठी फक्त ते जे आज थोडं एखाद्या दोन दिवसासाठी थांबवणं वेगळं. 2 दिवसानंतर डॅम ओव्हरफ्लो व्हायला लागतो. बरोबर. अवघड आहे, सोपं पण नाही जे म्हणजे जे ऍक्च्युअल आहे ते आपल्याला दिसत नाही. पडद्यामागचं आपल्याला पडद्यामागचं सत्य खूप वेगळं आहे. वेगळं आहे. त्याच्यासाठी आहे ना, हे सगळं हे फक्त बातम्यासाठी किंवा Media लोकांना हे हे फक्त करणं. काय दाखवते सगळं आता सगळ्या दुनियालाच माहितीये. पण जे सांगतात ते पण खरं नाहीये, काही खोटच असतं त्यांचं. मुलांनी म्हणजे ऍक्च्युअली जर म्हणजे देश मुलामध्ये राष्ट्रीयवाद वाढवायचा असेल राहिलाच तर पाहिजे. प्रत्येक मुलाला. आणि अग्निवीर जे केलेलं आहे ही त्याच दृष्टिकोनातून केली होती की मुलामध्ये जे काही आजकाल जे काही चाललंय राजकारणामध्ये, आज स्पष्ट बोललं, जे आता धर्माचं शिक्षण देतात, एखादा विशिष्ट समाज हेच करतात, तो तुटवावा आणि कुठेतरी त्याला राष्ट्राबद्दल आपुलकी प्रेम व्हावं, वाढावी. ही अग्निवीरच्या मागची हीच भावना आहे. आणि आज आपल्या या साईडचे लोक खूप कमी आहेत त्या मानाने. हो. त्या साईडचे खूप आहेत, हरियाणा, उत्तर प्रदेश, त्या साईडचे पंजाब वगैरेचे जास्त. हो, मग तेच की आपल्या मुलांना आपण कसं ती जागृतता म्हणजे पालकांनी करावी की हे शाळेमधून होणार नाही किंवा कोणी संस्थेमधून होणार नाहीये. ह्याच्यासाठी तुम्हाला हे करण्यासाठी ही ट्रेनिंग जरुरी आहे. आता हे बघा, डीएनए याच्यामध्ये करतात बघा, एनडीए मध्ये, पण सगळे सिलेक्ट होत नाही, कारण कुठे नाही कुठेतरी ते जातातच. बरोबर. मला माझ्या मुलाचा एवढा अभिमान याच्यासाठीच आहे की त्यांनी काहीही न करताना त्यांनी डायरेक्ट परीक्षा दिली. आता मुलं अभ्यास करतात, त्याचे क्लासेस लावतात, ते करून जातात. पण हा काहीही न करता अचानक त्याच्या मित्राने सांगितलं म्हणून गेला आणि तो सिलेक्ट झाला. आम्हाला त्याचा जास्त अभिमान. मे बी देवाला पण आणि तुम्ही पण त्याच्या मागे की ते काहीतरी देश सेवेसाठी हे आहे ना. इन जनरल काय झालेलं आहे, माझा असं पर्सनल विचार आहे, आउट ऑफ वे म्हणजे या मुलाखती इन जनरल आपल्याला काय शिकवलेलं आहे, मुलाला चांगल्या शाळेत टाका, टक्केवारी आणा आणि जॉब करा. हा ट्रायंगल फिट केलेलं आहे. आणि प्रत्येक जवळपास बऱ्याच आईबापाच्या डोक्यामध्ये हेच असतं, चांगल्या शाळेत टाकायचं, कुठेतरी करायचं. पण शाळा, एज्युकेशन, पर्सेंटेज हे सर्व काही नाहीये. त्याच्या व्यतिरिक्त खूप फील्ड आहेत जिथं तुम्ही स्टार बनू शकता, चमकू शकता. बरोबर. त्यासाठी मार्काचा आणि तुमच्या शालेय प्रथम येण्याचा काही संबंध नाही. तुमच्यामध्ये ती काहीतरी भावना पाहिजे, काहीतरी बनण्याची. टॅलेंट आपोआप मुलांमध्ये असलं ना, तुम्ही ते कुठे चमकू शकता. बरोबर. आपण त्याच्यासाठी मार्गदर्शन करायचं काम हे आई वडिलांचं आहे. जसं शेतामध्ये झाड लावल्यानंतर त्याला ते फळ येईपर्यंत जितकी आपण काळजी घ्याल तितकं चांगलं होतं. तसं आई वडिलांनी आहे ना, मुलाला शाळेत टाकल्यानंतर त्याच्यामध्ये राष्ट्रवाद भिनवण्यासाठी, बाबा तू स्पोर्ट्स मध्ये जा, तुला इंटरेस्ट कशामध्ये, पेंटिंग मध्ये आहे ना, पेंटिंग कर. मुलाचा कल ओळखून गेला पाहिजे. आपले विचार मुलावर मांडायचे नाहीयेत, मुलाला काय आवडतं हेच महत्वाचं. नक्कीच. ऑडियन्सचं तुम्हाला एक सांगितलं जसं की जे पण तुमचे मुलं किंवा जे पण असं ओळखीचे आहेत, तुम्ही त्यांना सल्ला देऊ शकता असा की तुम्हाला काय बनायचं आहे हे त्यांच्यावर जर आपण जास्त करून सोडलं तर ते नक्कीच सक्सेसफुल जास्त लवकर होतील. सक्सेसचा रेट जास्त, सक्सेस रेट पण चांगला वाढेल. सो याची तुम्ही हमी घ्या आणि याच्यातून काहीतरी बोध घ्या तुम्ही. तर आपण एक पुढचा प्रश्न घेऊ. सैनिकांच्या कुटुंबांना समाजाकडून काय अपेक्षा असतात? ते तर बिचारे देशासाठी तिथे उभे राहिले असतात. त्यांना वाटतं की आमच्या फॅमिलीकडे जे इथे राहतात त्या फॅमिलींना कुठल्याही गोष्टीचा त्रास होऊ नये, किंवा त्यांना ज्या गोष्टींची गरज असते ज्यावेळेस ते तुम्ही द्यायला पाहिजे त्यावेळेस. बाकी ते तर तिथे बॉर्डरवर असतात, त्यांना तर तिथे जेव्हा ते तुमच्या भरोश्यावरच, समाजाच्या भरोश्यावरच सोडून गेले राहतात. उद्या जर काही झालं तर माझ्या पाठीमागे माझा समाज आहे. बरोबर. एक त्या एखाद्या सपोर्ट म्हणतो त्या काळामध्ये, त्या अडचणीच्या काळामध्ये
पूर्ण समाजानं त्या फॅमिलीच्या कुटुंबाच्या मागे उभं राहणं हे महत्वाचं आहे. एक सपोर्ट म्हणतो आपण हं. की एक इमोशनल सपोर्ट राहतो, तो नक्कीच दिला पाहिजे. दिला पाहिजे. की कारण की एक आपल्यातलाच एक मुलगा एक तो सैन्य मध्ये गेलेला आहे आणि तो आपलीच सुरक्षेसाठी गेलेला आहे. सो आपण ती नेहमी सपोर्ट त्यांच्या घरच्यांना केलाच पाहिजे. दिलाच पाहिजे. हे एक बरोबर आहे. हे सगळ्यांना मान्य करावं लागेल आणि हे करणंच आहे. पुढचा प्रश्न घेऊ आपण. सरकार किंवा समाजाकडून सैनिकांच्या कुटुंबासाठी कोणत्या गोष्टी सुधारल्या पाहिजे असे तुम्हाला वाटतं? सरकारकडून सरकारच्या आता जो सरकार आहे त्या दृष्टिकोनातून खूप आहे, पण ह्याच्यामध्ये टेक्निकली पाहिलं तर अजून खूप सुधारणा करण्याला वाव आहे. पण ज्या पद्धतीने सरकारनं फोकस करायला पाहिजे आर्मीवर, ते आपल्या देशामध्ये केलं जात नाही. म्हणजे असं म्हणणं आहे की तुम्हाला की डेव्हलपमेंट जे आहे डेव्हलपमेंट जे आपल्या काही आर्मीचं, टेक्निक अडॉप्ट व्हायला पाहिजे. आतापर्यंत तुमचे जे काही रायफल्स पहिले जुन्या होत्या, आता AK-47 आले. जे अतिरेकी 10 वर्षापूर्वी वापरत होते ते आता आपल्या आर्मीमध्ये मिळायला लागले. हम्म. हे एक एक्झाम्पल सांगितलं मी. या दृष्टिकोनातून जे नवीन टेक्निक डेव्हलप होते आर्मीमध्ये, ते तुम्ही पहिले सैनिकाला प्रोव्हाइड करा, म्हणजे त्याचा आत्मविश्वास वाढेल आणि बरोबर. तोही पुढे जाईल. Right. आज सैनिक आता AK-47 च्या ऐवजी आता नवीन निघाली AK-25 आणायला लागले आणि आपण AK-47 बसलं, तर तसं नाहीये ना. तसं नाही चालणार. राईट. तुम्ही जर तुमचं तंत्रज्ञान बदला ना. समोरच्या जर अतिरेकीकडे दुसरी हा. एखादी असेल बंदूक वगैरे बंदूक आणि असेल. आपण जर जुन्याच याच्यावर जुन्या वापरतो, याच्यात तर आपण वापर- नेहमी मागेच राहू. बरोबर नेहमी आहे. मागे राहू आणि सुरक्षिततेच्या सुरक्षिततेच्या- पण आणि मग त्याला ज्यावेळेस कॉन्फिडन्स येईल आणि तो अजून इफेक्टिव्ह ड्युटी देईल ना, त्याला माहिती आहे माझ्या अतिरेक्यापेक्षा माझ्या जो गंध चांगली असेल तर बरोबर. मी अजून तो जास्त इफेक्ट होईल. पण अतिरेक्यापेक्षा कमजोर असेल तर हा कुठेतरी लुपायचा प्रयत्न आहे. कुठेतरी तो थोडासा म्हणजे वाटतच भीती की वाटणं भीती साहजिक आहे वाटते. राईट, ते आहेच. आपल्या मुलाने पत्र लिहिलं किंवा फोनवर काही खास सांगितलं, अशी एखादी आठवण जी अजूनही तुमच्या मनात घर करून आहे, हे मी तुम्हाला विचारतो. हे तुम्ही खूप चांगलं उत्तर देऊ शकाल, तुम्ही सांगा. कारण की कसं आहे, मुलं आईच्या जवळ खूप असतात. बरोबर. सो मी हा प्रश्न म्हणून तुम्हालाच विचारला की फोनवर जे तुमच्याशी बोलणार नाही पण ते त्यांच्याशी नक्कीच बोलतील. पण माझ्या मुलाचं एक वैशिष्ट्य आहे की ती अशी कुठली गोष्ट मला म्हणजे हे करणार नाही, सांगणार नाही तो. कारण त्याला माहिती आहे की ही जर गोष्ट मी आईला सांगितली तर आई ती जास्त मनाला लावून घेते. त्याच्यासाठी आईला तो ज्या गोष्टी सांगायच्या असतात त्या बरोबर सांगून तो मला नेहमी अगदी म्हणजे खूप गोष्टीतून त्याला मला बरोबर आनंदी कळवतो. ठेवायचा प्रयत्न करतो. हा. हम्म. की त्याला असं त्याला त्रास होईल आणि त्याला त्रास झाला की तो मला सहन होत नाही, म्हणून त्याला तो माहिती आहे की आईला मी ही गोष्ट सांगू शकत नाही. तो सांगत नाही मला तशा काही असा गोष्टी. एखादा काही किस्सा की त्रासेचा नाही पण एखादा असा वेगळा काही तुम्हाला म्हणजे असं एखादं सरप्राईज किंवा काही असं तुम्हाला खुश करणारा की असं मग झालं ते की असं असं त्याला एखादं काही कुठल्या याच्यातून मिळालं, त्याला काही मेडल किंवा काही त्याला त्यांच्याकडून जर काही त्याला छान असं हे मिळालं तर तुम्हाला अगदी आनंदाने पहिले सांगेल की आई आज माझ्या पहिला फोन तुम्हाला राहील. हा पहिले मला. आणि रोजचाच फोन पहिले मलाच असतो त्याचा. पप्पांना नंतर बोलतो पण आधी मला. नक्कीच. सण उत्सव जेव्हा तो घरी नसतो तेव्हा ते कसे साजरे केले जातात? आम्ही हा, आता मला आठवण एक येते. या दृष्टिकोनातून आम्ही एकच ठरवलं, ज्या दिवशी आमचं म्हणलं त्या दिवशी ते आमच्या आमचा आता सण दिवाळी. तो आमचा सण असतो. एकदम छान उत्तर. म्हणजे हे हा पूर्ण आम्ही podcast दिवाळीच्या दिवशी मधलं काही एकदम करत छान नाहीये. उत्तर, म्हणजे 100% ऑन द पॉइंट उत्तर. आम्ही दिवाळीला वगैरे काही नॉर्मल एक ते आता फॉर्मॅलिटीज सण म्हणून आहे पण करतो, आपल्याला करणं पण ज्या महत्त्वाचं दिवशी आमचा मुलगा येतो ना, तो आम्ही आमचा दिवाळी आनंद सारखा आहे. उत्सव साजरा करतो. तो दिवशी आपला सण. हो. एकदम बरोबर, एकदम बरोबर. आपल्या मुलासाठी एक संदेश द्यायचा झाला तर तो काय असेल? एक हा शेवटचा प्रश्न, तो तुम्ही दोघांनी द्यावा. आता कालच आमचा विषय झाला होता मुलासाठी. मी म्हणलं आता हे वातावरण सुरू झालं, वातावरण टेन्स आहे, कधी काही सुरू होईल सांगता येत नाही. तुला जावं आणि ते लागेल. काही हा. इन्फॉर्मेशन देऊन करत नाहीयेत, कारण का समोरच्याला सावध करायचं नसतं. अचानक जे काही ऍक्शन होईल ते अचानकच होईल. बरोबर. त्यावेळेस हिनं म्हणे अरे कौस्तु तुझा नंबर आहे, तुला जावं लागेल का, तरी तू हार्ड कोर मध्ये नाही सॉफ्ट कोर ड्युटीला आहेस. तर त्यांना म्हणे आई तुला असं वाटतं का म्हणे मी आता अशा तुझा केस मुलगा मध्ये आहे म्हणे, मी तू असं विचार का बरं करतील? मी तुझे घरी मुलं बसावं आहेत नाही. म्हणे माझं. फक्त हिनं एक भाबड्या भावनेतून बोललं की बा तुला आता जावं लागेल का, कारण की सॉफ्ट कोर मध्ये होता ना बरोबर. तो. आई Border. शेवटी आई- सॉफ्ट कॉर्नर
राहीलच हो. ऑफकोर्स. तर ते त्यांना म्हणे तुला असं वाटतं कशासाठी वाटेल बाबा, वाटायला पाहिजे म्हणे तुझा मुलगा तिथे युद्ध चालू आहे आणि इथं हे बाकीची गोष्टी सांभाळायला. उलट तुझ्यासाठी तो प्राऊड फिलिंगचा क्षण आहे ना म्हणे. ज्यावेळेस मला तुझा मुलगा आहे बोलव म्हणे, तू असं विचार करू शकत नाहीस म्हणे, मला माहिती आहे म्हणे. तू उलट पहिले त्याला प्राधान्य देशील म्हणे, मग तू स्वतःचा विचार करशील म्हणे. कारण त्याला माहिती आहे की आई स्ट्रॉंग आहे आणि आई हा निर्णय घेते त्यावेळेस माझ्या पाठीशी राहते, हे त्याला माहिती आहे. एकदम छान वाटलं तुमच्याशी या गोष्टीवर बोलून. तर मित्रांनो, आपण आज जे पण ऐकलं की एक आर्मी ऑफिसरचे आई वडिलांकडून की त्यांच्या भावना आणि कशा परिस्थितीतून जावं लागतं, किंवा जे पण आपण म्हणतो की आपण इथे एकदम सुरक्षित आहोत. आपण ऍक्च्युली सुरक्षित फक्त त्या लोकांमुळे आहोत की जे सीमेवर तैनात आहेत, आणि ते आहे म्हणून आपण एकदम आरामशीर झोपू शकतोय. तर सॅल्यूट आहे अशा सैनिकांना. तर खूप अभिमान वाटतोय आणि तुमच्यावर पण खूप अभिमान आणि खूप प्राऊड फील होतंय ऍक्च्युली. देशासाठी तुम्ही तुमचा मुलगा मुलाला हे केलं. जे पुढे दिलंय ते खूप चांगलं वाटतंय. तर धन्यवाद तुमचं. धन्यवाद. एक छोटस झाड मी तुम्हाला एक देऊ इच्छितो. ऍक्च्युली हे आमचा एक फॉर्मॅटच आहे. सो हे तुम्ही दोघं मिळून घ्या. धन्यवाद. नमस्कार. तुम्ही तर आमची मुलाखत घेतली आणि आमचे मत मांडल्याबद्दल आम्ही तुमचे अत्यंत आभारी आहोत. आणि ही प्रेरणा अशीच तुम्ही चालू ठेवा. प्रत्येक समाजामध्ये प्रत्येक घटक असतात, पण ते समाज उपेक्षित असतात. ओपन नाही होऊ शकत. हे कळत नाहीत लोकांना. हा जो तुम्ही उपक्रम चालवलाय तो खूप चांगला उपक्रम आहे आणि असे नवीन नवीन विषय घेऊन तुम्ही समाजापुढे जावं, हे ह्याच्यासाठी आम्ही शुभेच्छा देतो. थँक्यू सो मच. धन्यवाद. चला तर मित्रांनो, भेटूया आपण एक पुढच्या भागात नवीन व्यक्तिमत्वासोबत. तोपर्यंत धन्यवाद.